नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट कॅपी या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे नीट यूजी 2024ची ॲन्सर की आलेली आहे. तर ती ॲन्सर की कशी पाहायची, आपण सोडवलेले उत्तर कोणते आणि बरोबर असलेले ॲन्सर कोणते, ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे. या नीटच्या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तसंच या लिंकवर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला ॲप्लिकेशन नंबर टाकून घ्यायचा आहे, त्याच्या खाली पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सिक्युरिटी पिनमध्ये खाली दिलेला पिन कोड जो आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला लॉग इन करून दाखवतो. तर या ठिकाणी असा आपला इंटरफेस ओपन होईल, आपला डॅशबोर्ड ओपन होईल. तर या ठिकाणी आल्यानंतर पाहू शकता आपलं या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होतं. त्यानंतर मोबाईल आणि पेमेंटचं व्हेरिफिकेशन झालेलं असतं. ते फॉर्म भरतानाच आपण केलेलं असतं. त्याच्यानंतर आधार व्हेरिफिकेशन झालेलं असतं. त्याच्यानंतर त्याच्याच खाली ऑप्शन आहे बघा, ॲन्सर की चॅलेंज. या ॲन्सर की चॅलेंज या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन नंबर, आपलं नाव, वडिलांचं नाव, मेल, सीट नंबर वगैरे या सर्व गोष्टी या ठिकाणी दिसतील. तसेच या ठिकाणी रोल नंबर, जन्मतारीख, आईचं नाव, बुक नंबर आणि OMR ॲन्सर की शीट हे या ठिकाणी दिसेल. तर सर्वप्रथम तुम्हाला दाखवतो या ठिकाणी ॲन्सर की चॅलेंज की म्हणजे आपले जे क्वेश्चन आपण सोडवले होते आणि त्यापैकी जे कोणकोणते ॲन्सर करेक्ट आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसतील. चॅलेंज ॲन्सर की या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी क्लिक करून दाखवतो. या ठिकाणी हे OMR शीट ओपन झालेली आहे. डिजिटल OMR शीट असते ही. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही क्वेश्चन नंबर 1चा करेक्ट ॲन्सर आहे 4. म्हणजे या ठिकाणी दाखवलेले ऑप्शन 1, 2, 3 चौथा हा ग्रीन केलेला आहे. म्हणजेच 4 नंबरचा ऑप्शन हा करेक्ट आहे. तसेच याप्रमाणे इथे या ठिकाणी इथं क्वेश्चन ID दिलेले आहेत या ठिकाणी. त्याच्यानंतर त्या क्वेश्चनचे करेक्ट ॲन्सर या ठिकाणी दिलेले आहेत. 2 नंबरचा क्वेश्चनचा ॲन्सर आहे तो 1 नंबर हा ऑप्शन बरोबर आहे. 3 नंबर क्वेश्चनचा ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3. या पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. तर आपण सोडवलेले ॲन्सर की कुठे पाहायची ते या ठिकाणी आता तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो. तत्पूर्वी या ठिकाणी हे बॅकचं बटन दाबून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण सोडवलेले ॲन्सर की या ठिकाणी दिसेल आपल्याला. चॅलेंज OMR शीट चॅलेंज या ठिकाणी ही येलो कलरमध्ये दिसेल. ती ओपन करून घ्यायची आहे. एक मिनटं चॅलेंज OMR शीट ही ओपन करून घ्यायची आहे पहिल्यांदा. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसेल क्वेश्चन नंबर 1चं आपण ॲन्सर कोणतं दिलं हे 2 नंबरचं ॲन्सर दिलं आहे. तसंच क्वेश्चन नंबरचा ॲन्सर आपण 2 नंबरचाच ऑप्शन सिलेक्ट केला आहे. क्वेश्चन नंबर 3 याचा ॲन्सर आपण ऑप्शन क्रमांक 4 हा सिलेक्ट केलेला या ठिकाणी दिसतं. जर आपल्याला हे आपण सोडवलेलं OMR शीट जर पाहायची असेल तर व्ह्यू OMR या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर आपण सोडवलेलं OMR शीट हे या ठिकाणी दिसेल आपल्याला. या ठिकाणी आपला रोल नंबर आहे. त्याच्यानंतर ऑप्शन क्रमांक 1 मधला आपण सेकंड ऑप्शन चूज केला होता. तसेच 2 नंबर क्वेश्चनचा आपण ऑप्शन हा 2 सिलेक्ट केला होता. 3 नंबर क्वेश्चनचा 4 नंबर ऑप्शन हा सिलेक्ट केला होता. या पद्धतीने आपल्याला आपण सोडवलेली OMR शीटची पण कॉपी आपल्याला या ठिकाणी दिसेल. ती तुम्ही राईट क्लिक करून हे सेव्ह ॲज इमेज करून हे आपण डाउनलोड करून घेऊ शकतो. तसंच ही आन्सर की रोल नंबरवरून आपण ओळखायची ही आपलीच आहे ते. नसेल तर खाली आपल्याला आपली सिग्नेचर आहे, आपलं नाव या आईचं नाव आहे, वडिलांचं नाव आहे. त्यानुसार आपल्याला ही शोधायची, ही आपल्याला समजून जाईल ही आपलीच ॲन्सर की आहे ते. त्याच्यानंतर ही जी ॲन्सर की आपण सोडवलेलं आहे तेच आपल्याला डिजिटलमध्ये या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी डिजिटलमध्ये या ठिकाणी पाहू शकता आपण सोडवलेली ही ॲन्सर की आहे ती. आपले क्वेश्चन किती 200 मार्काचे आहेत. तर 200 पैकी 200 सर्वाचे आपल्याला ॲन्सर या ठिकाणी पाहायला भेटतील. आपली सोडवलेली 200 पैकी 200ची आहेत. ही आपण पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला ही OMR शीट आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बॅक येऊन चॅलेंज ॲन्सर की ॲन्सर बरोबर असलेली ॲन्सर की ही ओपन करायची. या ठिकाणी पाहू शकता आणि याच्यामधून आपण शोधायचं की आपल्याला कोणतं ॲन्सर बरोबर आले कोणतं नाही. 200 पैकी 200 ॲन्सर की आपल्याला दिलेले असतात या ठिकाणी. या पद्धतीने ही ॲन्सर की पाहायची आहे आणि आपल्याला समजून जायचं आहे. याच्यानंतर ॲन्सर की हा काल ओपन झालेली आहे. तरी याचा रिझल्ट हा 1 आठवड्यानंतर लागेल. तर याचा रिझल्ट पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण आपल्या चॅनलवरती रिझल्टची लिंक ही टाकत असतो. तसंच आपला WhatsApp ग्रुप आहे. त्या WhatsApp ग्रुपवर आपण याची ॲन्सर कीची लिंक
रिझल्टची लिंक ही आपण अपलोड करत असतो. तसेच पुढच्या जर तुम्हाला ॲडमिशनसाठी माहिती हवी असेल तर त्यासाठीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण वेगवेगळे महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनलवर देत असतो. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ हा लाईक करा आणि तुमच्या नीटच्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.